एका चांगल्या आयटी कंपनीच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये फ्रेशर कॅन्डिडेटसाठी इंटरव्ह्यू घेण्याची संधी रिसेंटली मला मिळाली होती. त्याच्यामध्ये एका कॅन्डिडेटच्या एका सिनारिओ बद्दल मला नक्की तुम्हाला सांगायचं आहे की एका छोट्याशा गोष्टीमुळे एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी त्या कॅन्डिडेटच्या हातातनं निसटून गेली. तर विषय असा होता की त्या कॅन्डिडेटचे टेक्निकल स्किल हे चांगले होते, कॉन्व्हेंट बॅकग्राऊंड मधनं एज्युकेशन झाल्यामुळे कुठेतरी एक बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन पण चांगलं होतं. पण जे त्याचं बेसिक अटायर, जे बेसिक कपडे घातले होते, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मध्यंतरी एक ट्रेंड चालू होता ज्याच्यामध्ये एका टी शर्टवरती लिहिलेलं असायचं की अपना टाइम आएगा. आणि असा तो लिहिलेला टी शर्ट, अगदी कॅज्युअल जीन्स तो घालून आलेला होता. आणि जेव्हा त्या कंपनीच्या डायरेक्टर सरांशी मी बोललो की सर या कॅन्डिडेटचं टेक्निकल आणि कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, तेव्हा त्यांचं सरळ एक म्हणणं होतं की सर मान्य आहे त्याचं टेक्निकल आणि कम्युनिकेशन चांगलं आहे, पण जर त्याला बेसिक बिहेव्हिअरल सॉफ्ट स्किल, बेसिक इटिकेट्स, बेसिक इंटरव्ह्यू मॅनर्स नसतील तर अशा व्यक्तीला मी माझ्या कंपनीमध्ये नाही घेऊ शकत. त्याच्यापेक्षा मी असा एखादा कॅन्डिडेट हायर करेन की ज्याला या बाकीच्या गोष्टींचं एक चांगलं अंडरस्टँडिंग आहे, भले मग त्याचे टेक्निकल आणि कम्युनिकेशन स्किल ऍव्हरेज असले तरी चालते. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इंटरव्ह्यू ही कुठेतरी फिरायला जाण्याची जागा नाहीये. इंटरव्ह्यू एक प्रोफेशनल प्रोसेस आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतःला प्रोफेशनलीच रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना, परिवारजनांना जे सध्या फ्रेशर्स आहेत आणि इंटरव्ह्यूज अटेंड करत आहेत.